नमस्कार, श्रीराम टाइम न्यूजमध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। भारतीय नौदलात प्रशिक्षण घेऊन गावी आलेल्या शेतकऱ्याच्या मुलाचे जोरदार स्वागत करीत काढण्यात आली मिरवणूक। श्री स्वामी समर्थ गणेश मंडळातर्फे साकारण्यात आलेल्या आरसाचे शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन। गल्ली नंबर 2 येथील लालबागच्या राजाची धुळ्यातील धन्वंतरींच्या हस्ते करण्यात आली महाआरती। छत्रपती महाराजा अग्रसेन हॉल येथे आयोजित 2 दिवसीय आकर्षक वस्तूंचे व्यावसायिक प्रदर्शन कलांजलीचे मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन। आणि जय झुलेलाल मित्र मंडळातर्फे साकारण्यात आलेल्या हॉरर थीम आणि महाभारतावर आधारित देखाव्याचे आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन। आता बातमीपत्र विस्ताराने। शिंदखेडा तालुक्यातील कर्ले येथील शेतकऱ्याच्या मुलाची भारतीय नौदलात निवड झाली। निवडीनंतर प्रशिक्षण पूर्ण करून गावी आल्यानंतर हर्षल पाटील यांचे ग्रामस्थांतर्फे जोरदार स्वागत करीत गावातून मिरवणूक काढण्यात आली। शिंदखेडा तालुक्यातील कर्ले येथील शेतकरी रामकृष्ण पाटील यांचा मुलगा हर्षलची भारतीय नौदलात चिल्का येथे निवड झाली। नौदलात प्रशिक्षण पूर्ण करून हर्षलचे कर्ले येथे आगमन होताच त्याची गावातून मिरवणूक काढून ठिकठिकाणी त्याचे औक्षण करण्यात आले। कर्ले गावाचे शेतकरी रामकृष्ण काशीनाथ पाटील यांनी शेतीबरोबरच मोटर इलेक्ट्रिशियनचा छोटासा धंदा करून काबाड कष्ट केले व आपल्या मुलाला उच्च शिक्षण दिले। उच्च शिक्षण दिल्यानंतर हर्षलची भारतीय नौदलात चिल्का येथे निवड झाली। हर्षलने नौदलात प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याचे गावात आगमन होताच तसे फटाक्यांची आतिषबाजी करून स्वागत करीत मिरवणूक काढण्यात आली। हर्षलने आपल्या घरी येताना परेड करून आपल्या आई वडिलांना अभिवादन केले। यामुळे आई वडिलांच्या डोळ्यात अश्रू अनावर झाले होते। यावेळी आजी दर्याबाई पाटील, दिलीप पाटील, लक्ष्मण पाटील, रवींद्र पाटील यांच्यासह नातेवाईक व ग्रामस्थ उपस्थित होते। हर्षल रामकृष्ण पाटील याची आज नौसेना दलात सिलेक्शन झालं आणि त्याचं ट्रेनिंग पूर्ण करून तो आता आपल्या गावात आला। त्याचं सर्व गावाच्या वतीने खूप खूप अभिनंदन, कारण तो पहिलाच नौसेना दलात पहिलाच व्यक्ती आहे त्याचं सिलेक्शन झालं। यापुढे तरुणांना त्याची चालना मिळेल, प्रोत्साहन मिळेल। त्याचं सिलेक्शन झाल्याबद्दल गावातील सर्व नागरिकांना खूप आनंद झाला आणि यापुढे अजून तरुणांना त्याचा वाव मिळेल, त्यांनी प्रयत्न करावे। हर्षलचं अभिनंदन आणि दुसऱ्या विद्यार्थ्यांना पण त्याची प्रोत्साहनपर शुभेच्छा। धुळे शहरातील पांढरा नदी किनारील श्री स्वामी समर्थ गणेश मंडळातर्फे साकारण्यात आलेल्या आरसाचे शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते शुक्रवारी उद्घाटन करण्यात। धुळे शहरातील पांढरा नदी किनारील श्री स्वामी समर्थ गणेश मंडळातर्फे साकारण्यात आलेल्या आटुश्याम बाबा यांच्या देखाव्याचे शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले। यावेळी त्यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली। श्री स्वामी समर्थ गणेश मंडळातर्फे विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात। या वर्षीचा देखावा अध्यक्ष कल्याण गरुड यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आला असून सदर आरसाचे उद्घाटन धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी मंडळाचे सदस्य दिनेश काळे यांच्यासह गणेश भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। स्वामी समर्थ गणेश मंडळ शिवाजी रोड धुळे यंदाचे आमच्या गणेश मंडळाचे 26वे वर्ष असून आमच्या मंडळाने एक धार्मिक व पौराणिक देखावा सादर केलेला आहे। राजस्थान येथील शिकर जिल्ह्यातील खाटू गावातील श्याम म्हणजे श्रीकृष्णाचा अवतार असलेल्या खाटू श्याम मंदिराची हुबेहूब प्रतिकृती आमच्या मंडळाने देखावा आरस म्हणून सादर केलेला आहे। जे भाविक वैद्यकीय कारणामुळे किंवा त्यांच्या वैयक्तिक कारणामुळे तिथं राजस्थान येथे जाऊ शकत नाही अशा लोकांसाठी व इतर खाटू श्यामचे जे भक्त आहेत त्यांना ही पर्वणी म्हणून आम्ही हे दालन उभं करून दिलेलं आहे। खाटू श्याम मंदिराची हुबेहूब प्रतिकृती मंडळाने उभी केलेली। आम्ही गणेश मंडळाच्या वतीने व आमचे अध्यक्ष कल्याण भाऊ गरुड यांच्या वतीने व सर्व कार्यकर्ते तोलामोलाचे यांच्या वतीने असे आवाहन करतो की सर्वांनी धुळेकर जनतेने या खाटू श्याम मंदिराच्या दर्शनाचा लाभ घ्यायचा आहे असे आवाहन श्री स्वामी समर्थ गणेश मंडळातर्फे करीत आहोत। श्री स्वामी योद्धा धुळे शहराचे आमदार अनुप भैया अग्रवाल यांच्या हस्ते आज आरसाचं उद्घाटन झालेलं आहे। भैया आमच्या मंडळाला कायम त्यांची दानशूर व्यक्तिमत्व असल्यामुळे त्यांची कायम मदतीचा हात असतो। धुळे शहराचे आमदार यांच्या हस्ते उद्घाटन झाले असे जाहीर करतो व धन्यवाद भैयांचे व सर्व धुळेकर जनतेने। धुळे शहरातील गली नंबर 2 येथील लालबागच्या राजाची धुळ्यातील धन्वंतरींच्या हस्ते महाआरती करण्यात आली।
धुळे शहरातील गल्ली नंबर 2 येथील नवसाला पावणाऱ्या लालबागच्या राजाची महाआरती धुळे शहरातील धन्वंतरींच्या हस्ते संपन्न झाली. सालाबादाप्रमाणे लालबाग मारुती मित्र मंडळातर्फे गणेश उत्सव दरम्यान वेगवेगळे उपक्रम राबवण्यात येतात. यंदाही असे सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत. तिसऱ्या दिवशी धुळे शहरातील धन्वंतरींच्या हस्ते लालबागचा राजा गणेशाची महाआरती करण्यात आली. यावेळी लालबाग मारुती मित्र मंडळाचे अध्यक्ष व्यंकटेश ऐरराव, डॉक्टर सुशील महाजन, डॉक्टर राहुल बांबरे, डॉक्टर अभय कुलकर्णी, भाग्यश्री कुलकर्णी, माधुरी बापना, संपदा कुलकर्णी, श्री व सौ सुधीर चौधरी, डॉक्टर चंपा रेलन, डॉक्टर हितेश तलरेजा, डॉक्टर योगेश ठाकरे, डॉक्टर राजेश अग्रवाल, डॉक्टर अर्चना अग्रवाल, डॉक्टर राहुल बच्चाव, योगेश पाटील, डॉक्टर रमेश जैन, महेंद्र नगरे, एबी फाउंडेशनचे कमलेश देवरे यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज आम्ही इथे सगळे डॉक्टर लोकांना जयश्रीताई आहेरराव यांनी आमंत्रित केलेलं आहे. लालबागच्या राजा ज्याला आपण म्हणतो त्याची सर्वांवर कृपा आहेच आणि अशीच कृपा सर्वांवर राहावी अशी प्रार्थना करते. आणि हे सगळ्या धन्वंतरीच्या वतीनं मी फक्त बोलती आहे. या सगळ्यांच्या हाताला परमेश्वर यश येऊ दे, गणपती यश देऊ दे आणि त्यांच्या खूप खूप शुभेच्छा देते. जयश्रीताईंना आणि आमच्या भाऊजींना खूप शुभेच्छा देते. यांच्यामुळं आणि यांच्या हसतमुख चेहऱ्यामुळं कुठल्याही गोष्टीला कधी नाही म्हणावंसं वाटत नाही. आज एवढ्या गर्दीतून डॉक्टरना मी घेऊन आले ते केवळ जयश्रीताईंमुळे घेऊन आलेली आहे. आणि त्यांचे खूप सुंदर प्रोग्राम असतात. त्यांचा मुलगा इकडे रे इकडे यांचा शोभेल असा मुलगा आहे आणि हा ते कार्य आता छान पुढे चालू करतो आहे. तर त्याला सुद्धा मी शुभेच्छा देते आणि सगळ्या डॉक्टरांच्या वतीनं जयश्रीताई आणि कमलाकर भाऊ यांचे आभार मानते की आज आम्हाला आठवण ठेवून त्यांनी बोलवलं आणि आमच्या सगळ्यांच्या कामाची दखल घेतली. त्याबद्दल खूप खूप आभार. इनरव्हील क्लब ऑफ धुळेतर्फे शहरातील पांढरा नदी किनारे छत्रपती महाराजा अग्रसन हॉल येथे आयोजित 2 दिवसीय आकर्षक वस्तूंचे व्यावसायिक प्रदर्शन कलांजलीचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. इनरव्हील क्लब ऑफ धुळे यांच्यातर्फे शहरातील पांझरा नदी किनारील छत्रपती महाराजा अग्रसेन हॉल येथे आयोजित आकर्षक वस्तूंच्या 2 दिवसीय व्यावसायिक प्रदर्शन कलांजलीचे शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले. सदर प्रदर्शन 30 व 31 ऑगस्ट असे 2 दिवस सुरू राहणार आहे. स्त्री शक्तीकरणाचा उद्देश समोर ठेवून सदर प्रदर्शनाचे इनरव्हील क्लब ऑफ धुळे तर्फे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी शहराचे आमदार अनुप अग्रवाल, सुशील पोपली, प्रथमेश गांधी, निलेश रुनवाल, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा धरती देवरे, इनरव्हील क्लब ऑफ धुळेच्या संस्थापक अध्यक्ष कल्पना शहा, अध्यक्ष कुंजल अग्रवाल, अंकिता शहा, दिशा अरोरा, ॲडव्होकेट सारंगी गुजराती, कविता सोनार आदी उपस्थित होते. आज इनरव्हील क्लबच्या वतीने एक अतिशय सुंदर असा बिझनेस स्टॉल दिवाळीच्या निमित्ताने या ठिकाणी आयोजित करण्यात आला. त्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असलेल्या आमच्या जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा धरतीताई देवरे प्रथमच या ठिकाणी देण्यात आला. हैदराबाद, मुंबई विविध ठिकाणाहून या ठिकाणी स्टॉल लावण्यासाठी लोक आलेले आहेत. हँडमेड वस्तूंचं जास्तीत जास्त या ठिकाणी त्यांनी स्टॉल लावलेले आहेत. तर त्यांचं खरंच मनापासून कौतुक करतो. मोदी साहेबांनी जे सांगितलं स्वदेशी बना, त्याची सुरुवात खऱ्या अर्थाने आज इनरव्हील क्लबच्या माध्यमातून या ठिकाणी चालू करतो. अमेरिकेने लावलेला टेरिफ, त्याच्यानंतर सर्वच आपल्या भारतात झालेल्या वस्तूंचं प्रदर्शन या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे. हँडमेड वस्तू या ठिकाणी जास्तीत जास्त प्रमाणात दिसत आहे. त्याबद्दल मी इनरव्हील क्लबचं मनापासून अभिनंदन करतो आणि दरवर्षी त्यांनी असा कार्यक्रम करावा, धुळेकरांना जास्तीत जास्त प्रोत्साहन द्यावं आणि स्वस्त वस्तू धुळेकरांना कशी मिळतील याच्यासाठी त्यांनी प्रयत्न करावा, अशा शुभेच्छा त्यांना देतो. आणि बोलून माझा सत्कार केला त्याबद्दल त्या सर्व पदाधिकाऱ्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो. धुळे शहरातील साखर रोडवरील जय झुलेलाल मित्रमंडळाच्या सिंदगी आमच्या राजातर्फे साकारण्यात आलेल्या हॉरर थीम आणि महाभारतावर आधारित देखाव्याचे आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते शुक्रवारी उद्घाटन करण्यात आले.
धुळे शहरातील जय झुलेलाल मित्रमंडळाच्या सिंधी कॅम्पच्या राजा गणपतीतर्फे साकारण्यात आलेल्या हॉरर थीम आणि महाभारतावर आधारित देखाव्याचे शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले। यावेळी त्यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली। जय झुलेलाल मित्रमंडळातर्फे हे 18वे वर्ष असून त्यांच्या आगळ्यावेगळ्या हॉरर थीम पाहण्यासाठी परिसरातील तरुणांनी मोठी गर्दी केली होती। मंडळ दरवर्षी सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रम राबवत असते। या वर्षी देखील गणेशोत्सवाच्या निमित्ताने वेगळा देखावा साकारण्यात आला आहे। या प्रसंगी आमदार अनुप अग्रवाल यांच्यासह मंडळाचे अध्यक्ष हितेश रोयडा, धीरज परदेशी, विक्की परदेशी, कमल लुंड, जगदीश राणा, रिक्की गलानी, वरुण लुड्डा, रोहन लुंड, सागर भगत, विनीत आहुजा, पियुष लुंड, सार्थक रेलन, की आरोजा यांच्यासह परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। झुलेलाल मित्रमंडळाच्या वतीने एक अतिशय चांगलं डेकोरेशन झुलेलाल मंदिरच्या प्रांगणात या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे। अतिशय सुंदर असं डेकोरेशन सर्व झुलेलाल मित्रमंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी ठेवलं आहे। त्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि धुळेकर नागरिकांना आव्हान करतो तर जरूर एकदा हा डेकोरेशन बघायला यावा। भूतांचा असा सुंदर आणि सुरेख असा डेकोरेशन ठेवलेला आहे, परंतु येताना लहान मुलांना सामावून आणावं, कारण की अतिशय असं वातावरण निर्मिती चांगली केली आहे त्यांनी। त्याबद्दल त्यांचं मनापासून पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर। भारतीय नौदलात प्रशिक्षण घेऊन गावी आलेल्या शेतकऱ्याच्या मुलाचे जोरदार स्वागत करीत काढण्यात आली मिरवणूक। श्री स्वामी समर्थ गणेश मंडळातर्फे साकारण्यात आलेल्या आरसाचे शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन। गल्ली नंबर 2 येथील लालबागच्या राजाची धुळ्यातील धन्वंतरींच्या हस्ते करण्यात आली महाआरती। छत्रपती महाराजा अग्रसेन हॉल येथे आयोजित 2 दिवसीय आकर्षक वस्तूंचे व्यावसायिक प्रदर्शन कलांजलीचे मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन। आणि जय झुलेलाल मित्रमंडळातर्फे साकारण्यात आलेल्या हॉरर थीम आणि महाभारतावर आधारित देखाव्याचे आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन। याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले। दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज। भेटूया पुढील प्रसारणात, तोपर्यंत नमस्कार।